चला, नमस्ते मित्रांनो. आजचा आपला टॉपिक येतो भारताच्या भूगोलमध्ये मृदा, सॉइल. मृदा या टॉपिकवरती बरेच प्रश्न येतात, आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे. फक्त हे लक्षात घ्या, मृदा या टॉपिकवरती जे काही प्रश्न आलेले आहेत, सगळे प्रश्न इतके जागेतच आहे. ठीक आहे. मृदेबाबतची संकल्पना, मृदा ही मूलद्रव्यापासून तयार होत असते, त्याच्याबद्दलचं माहिती, गुणधर्म मृदेचे, सुपीकता ठरवण्यासाठीचे, मृदेचे भारतामध्ये जे काही 6 मुख्य प्रकार आणि दोन सब टॉपिक येतील, ते म्हणजे असे 8 मृदेचे प्रकार आहेत, त्याबद्दलची माहिती, आणि मृदा धूप, सॉइल इरोजन होण्याची पाठीमागची कारणं. तर हे एवढे मुद्दे या ठिकाणी आहेत. UPSC बघा, MPSC बघा, खाली गट ब गट क बघा, सगळे प्रश्न इतक्याच जागेत आहेत. याच्यामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत, एक प्रश्न या ठिकाणी आपण बघत चालू. आता हे बघा, पहिला प्रश्न येतो, मृदेने, टिंब मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे. म्हणजे भारतात सर्वात जास्त मृदा कोणत्या प्रकारातली आहे? कापसाची काळी मृदा, तांबडी मृदा, गाळाची मृदा, जांभी मृदा. मग आपण मूळ मुद्द्याकडे जाऊ. नकाशा लागेल आपल्याला. अगोदर भारतातले जे मृदेचे प्रकार आहेत ते प्रकार समजून घ्यायचे. बघा, हे बघा, हा पट्टा जो येतो तो म्हणजेच पर्वतीय मृदेचा पट्टा आहे. इथं पर्वतीय मृदा आहे, हा पर्वतीय मृदेचा पट्टा येतो असतो. ठीक आहे. हा जो पट्टा आहे हा वालुकामय मातीचा पट्टा आहे. या ठिकाणी हा जो प्रदेश येतो तर याला म्हणायचं गाळाच्या मातीचा पट्टा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जी काही माती येते ती येते असते जांभी माती, हा जांभ्या मातीचा पट्टा आहे. त्याच्यानंतर हा जो पट्टा येतो याला म्हणायचं तांबड्या मातीचा पट्टा, आणि हा उर्वरित जो पट्टा येतो हा काळ्या मातीचा पट्टा आहे. ही येते काळी माती, या ठिकाणी येते गाळाची माती, या ठिकाणी येते पर्वतीय मृदा, या ठिकाणी येते तांबडी माती, लाल माती म्हणू आपण त्यालाच, या मातीला म्हणायचं जांभी माती. ठीक आहे. आणि ही येते वालुकामय माती. ठीक आहे. आणि एक शारपड माती असते आणि दलदलयुक्त माती असते. असे मातीचे टोटल 8 प्रकार आहेत. हे मुख्य 6 प्रकार आहेत. या 6 प्रकारापैकी ही जी मृदा आहे ती 2.85 लाख चौरस किलोमीटर एवढा एरिया व्यापला गेलेला आहे. गाळाच्या मातीनं 15 लाख चौरस किलोमीटर एरिया व्यापला गेलेला आहे. काळ्या मातीनं 5.5 लाख चौरस किलोमीटर या एरिया व्यापला गेलेला आहे. तांबड्या मातीनं 3.5 लाख चौरस किलोमीटर एरिया व्यापला गेलेला आहे. जांभ्या मातीनं 2.5 लाख चौरस किलोमीटर एरिया व्यापला गेलेला आहे. तर वालुकामय मातीनं 1.42 लाख चौरस किलोमीटर एरिया व्यापला गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेले आहे गाळाची माती. गाळाची माती उत्तरेकडचा मैदानी प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थानचा काही भाग आहे, UP, बिहार, झारखंडचा काही भाग, पश्चिम बंगाल, आसाम, पूर्व किनारपट्टी, हा सगळा पट्टा येतो असतो गाळाच्या मातीने बनलेले आहेत. बघा, तर भारतात सर्वात जास्त माती कुठली असेल तर गाळाची माती आहे, कारण 15 लाख चौरस किलोमीटर एरिया व्यापला गेलेला आहे. त्याच्या खालोखाल काळी माती 5.5 लाख चौरस किलोमीटर, याच्या खालोखाल तांबडी माती 3.5 लाख चौरस किलोमीटर, त्याच्या खालोखाल येते पर्वतीय माती 2.85 लाख चौरस किलोमीटर, नंतर जांभी माती 2.5 लाख, नंतर वालुकामय माती 1,42,000, 1,05,000 जवळपास शारपड माती आहे, आणि 1 लाख जवळपास दलदलयुक्त माती. तर असा आपला टोटल एरिया 32,87,000 आहे. तर तेवढा तो एरिया होऊन जातो असतो. तर सर्वात जास्त माती कोणती भारतात तर गाळाची माती येते. ठीक आहे. टिंब मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला गेलेला आहे. तर गाळाची माती, गाळाच्या मातीने जवळपास 15 लाख चौरस किलोमीटर एरिया व्यापला गेलेला आहे. तर उत्तर या ठिकाणी आपलं येतं असतं 3 नंबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? आता या ठिकाणी साध्या गोष्टी लक्षात ठेवत चला, परत आपल्याला नकाशाकडे जाऊ म्हणजे काही गोष्टी क्लिअर व्हायला सोपं जाईल.
प्रत्येक भागात अगोदर सिंचनाची सुविधा लक्षात ठेवा. पर्वतीय मातीचा पट्टा जो आहे त्या ठिकाणी सिंचनाची सुविधा काही नसतात. ठीक आहे, कारण उतार जास्त असल्यामुळे पाणी वाहून जात असतं. त्या ठिकाणी शक्यतो पर्वतीयच या ठिकाणी एक तर फळझाडं किंवा मग चहाचे मळे वगैरे त्या ठिकाणी असणार आहे. उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशामध्ये 12 महिने वाहणाऱ्या नद्या आहेत. या नद्यांवरती कालवे काढलेले आहेत. तर हा जो पट्टा आहे सिंचनासाठी काय मग कालवे आणि नंबर 2 कूपनलिका आहे मैदानी भागामध्ये. ठीक आहे. काळ्या मातीच्या पट्ट्यामध्ये एकतर कालवे किंवा विहिरी आहेत. या पट्ट्यात विहिरी खोदल्या जातात. या पट्ट्यात विहिरी राहत नसतात, त्यामुळे विहिरी नसतात इथं विहिरी असतात. तांबड्या मातीच्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी तलाव हे सिंचन सगळ्यात जास्त असतं बघा. त्याचं कारणच असं आहे की तांबड्या मातीच्या पट्ट्यामध्ये धरणं बांधणं थोडं अवघड जातं. त्याचं कारणच हे की धरणं जरी अशी बांधलेले असले तर या मातीची पाणी धारण क्षमता जवळपास नसते, कारण हे लोखंडाच्या कणापासून बनलेली माती आहे. या मातीमध्ये लोखंडाचे कण जास्त असतात, आयर्न ऑक्साईडचं प्रमाण जास्त, म्हणून तिचा रंग तांबडा आहे. लक्षात, त्या खनिजाचं प्रमाण रंग तांबडा असल्यामुळे या पट्ट्यातली माती तांबड्या रंगाची असते. हिची पाणी धारण क्षमता नसल्यामुळे या पट्ट्यामध्ये तुम्हाला तलाव जास्त दिसतील बघा, कारण खोलगट भाग आहे, गुरुत्वबलामुळे त्या ठिकाणी पाणी थोडं राहण्याची शक्यता आहे. तर हा तलावाचा पट्टा येतो. यामध्ये मग पूर्व विदर्भ आहेत, छत्तीसगड आहे, ओरिसाचा काही पार्ट आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, ही राज्य येतात. तर सर्वात जास्त तलाव जर विचारलं तर तामिळनाडू येईल. तामिळनाडू खालोखाल तलाव असतात, आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर तेलंगणा. आणि महाराष्ट्रातला जर विचार केला तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. यामध्ये भंडारा 1 नंबरला आहे, चंद्रपूर 2 नंबरला. नंतर चंद्रपूरपासून गडचिरोली वेगळा झाला, भंडाऱ्यापासून गोंदिया वेगळा झाला, हा भाग निराळा आहे समजा. तर या पद्धतीनं जिल्हे विचारले तर भंडारा सांगा, राज्य विचारलं तर तामिळनाडू, तामिळनाडू पर्याय नसेल तर मग आंध्र प्रदेश. तर ह्या हिशोबानं लक्षात घ्यायचं. ज्या ज्या पट्ट्यात तांबडी माती त्या त्या ठिकाणी तलाव असणार आहेत, तर हे लक्षात घेतलं पाहिजेत. मग इथं तामिळनाडू नाही आहे, आंध्र प्रदेश आहेत, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. आणि या ठिकाणी महाराष्ट्रात जर विचारलं तर पूर्व विदर्भ म्हणायचं, कारण या ठिकाणी तांबडी माती आहे. ठीक आहे, तर इथं पण तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. पुढचा मुद्दा येतो कापसाच्या लागवडीसाठी उत्कृष्ट माती कोणती. तर कापसाच्या लागवडीसाठी सगळ्यात उत्कृष्ट माती आहे रेगूर माती किंवा काळी माती म्हणू आपण त्याला. तर ही माती सगळ्यात चांगली बघा. ठीक आहे. वालुकामय मातीमध्ये आपल्याला माहिती आहे कमी पावसावरती येणारे पीक आहेत, त्या ठिकाणी बाजरीचं उत्पादन जास्त घेतलं जात असतं. तर बाजरीसाठी भरड धान्यासाठी महत्त्वाची माती येते वालुकामय. चिकन माती, ठीक आहे, चिकन माती म्हणजेच काळी माती आहे आपली, तर हेही लक्षात घेतले पाहिजेत, ही एकच आहे. तांबडी माती जास्त, ती तांबड्या मातीमध्ये सगळ्यात जास्त तांदूळ घेतला जात असतं, आणि काळ्या मातीमध्ये सगळ्यात जास्त असतं कापूस, कापसाखालोखाल ऊस, त्याच्यानंतर कडधान्य, सगळेच येतात या आपल्या काळ्या मातीमध्ये. तर याच्यामध्ये प्रमुख मुद्दा जो दिसतो आपल्याला तो फक्त अ बरोबर आहे. ठीक आहे, आवाज बरोबर आहे काय? ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालील गुणधर्म कोणत्या मृदेचे आहेत? अ, ब, कड असे 3-4 गुणधर्म दिलेले आहेत. यामध्ये ही गुणधर्म कोणत्या मातीची दिलेली आहे? हे बघा, ही माती आर्द्र हवामान असलेल्या प्रदेशात आढळते. ठीक आहे. अगोदर आपण परत नकाशात जाऊ आणि परत नकाशात जाऊन सगळ्याच मातीचे गुणधर्म एकदा लक्षात घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात यायला लागेल. पर्वतीय माती जी आहे ती जास्त पावसामुळे या ठिकाणी ती निर्माण होते. या पट्ट्यामध्ये जो काही स्तरित खडकाचा प्रकार आहे याच्यावरती जास्त पावसाचा परिणाम होऊन या मातीची निर्मिती होते. गाळाची माती जी आहे ती हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्याने आणलेल्या गाळापासून बनलेली माती असते बघा. ठीक आहे. या मातीमध्ये चुन्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे, पोटॅशचं प्रमाण जास्त असतं. या मातीमध्ये आयर्न ऑक्साईडचं प्रमाण सर्वात जास्त असतं. नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थ पण जास्त असतात. यामध्ये नायट्रोजन सेंद्रिय पदार्थ कमी असतात. ठीक आहे. काळी माती जी बनलेली आहे ही काळी माती बेसाळ खडकावरती ऊन वारा पावसाची प्रक्रिया होऊन तयार झालेली आहे. ठीक आहे. या मातीमध्ये मॅग्नेटाइट, टिटॅनिफेरस या खनिजाचं प्रमाण जास्त आहे, आणि या खनिजाचा रंग काळा असल्यामुळे या मातीचा रंग काळा आहे. या मातीमध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोटॅश, फॉस्फेटचं प्रमाण सर्वात जास्त आहे. ठीक आहे. तांबड्या मातीमध्ये आयर्न ऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, आणि म्हणून तिचा रंग तांबडा आहे, कारण आयर्न ऑक्साईड या खनिजाचा रंगच तांबडा असतो. तर याच्यामध्ये लोह, मॅग्नीज यांचं प्रमाण जास्त असतं बघा. ठीक आहे. म्हणजे धातू खनिजे जास्त असते याच्यामध्ये. त्याच्यानंतर जी जांभी माती आहे ही जांभी माती तयार होते ज्या ठिकाणी 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, ज्या ठिकाणी सातत्याने आर्द्र हवामान असतं, दमट हवामान असतं आणि जास्त पाऊस पडतो, अशा पट्ट्यामध्ये जांभी माती असते. आणि ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे जांभी माती आहे त्या ठिकाणी कोणताही खडक असू द्या तो रूपांतरित खडकामध्ये रूपांतर होतं, आणि या रूपांतरित खडकामध्ये रूपांतर होऊन तांबडी माती आणि घट्ट तांबडी माती झाली, गडद तांबडी माती झाली की त्याला जांभी माती म्हणत असतो. थोडक्यात विटेसारखी ही माती आहे, म्हणून याला इंग्लिशमध्ये लॅटेराइट सॉइल म्हटलं जातं असतं बघा.
ठीक आहे. तर या मातीमध्ये मॅग्नीज, लोह आणि बॉक्साईड म्हणजेच ॲल्युमिनियम यांचं प्रमाण सर्वात जास्त असतं. ही सर्वात अशुद्ध माती आहे, म्हणजे थोडक्यात काय कमी सुपीक माती आहे. तर बाकीच्या माती सुपीक आहे, पण ही सर्वात कमी सुपीक आहे, म्हणून या मातीमध्ये तांदूळ सुद्धा येत नसतो. या ठिकाणी फळं आणि मसाले दोनच पदार्थ येतात, बाकीचे येत नाही. म्हणून दक्षिण कोकणामध्ये बघा, आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला नुसतं या ठिकाणी हापूस आंबा, काजू, सुपारी, अननस, फणस, नारळ, जांभूळ ही फळपिकं या पट्ट्यामध्ये घेतले जात असतात, कारण या ठिकाणी तांदळाचं सुद्धा उत्पादन नाही. गणेश उत्सवाच्या निमित्तानं बघा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले बरेच लोक मुंबई, ठाणे परिसरामध्ये नोकरीच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं येत असतात बघा. तर त्याचं कारणच ते की त्या ठिकाणी शेतीयोग्य जमीन कमी आहे, कारण जांभी माती त्या पट्ट्यामध्ये आहे आणि त्याची सुपीकता कमी आहे. झाडीचा पट्टा आहे, म्हणून मग आपण फळझाडं या ठिकाणी लावतो आणि त्या फळझाडापासून उत्पन्न कमवण्याचा प्रयत्न करत असतो. तर या मातीचं हे वैशिष्ट्य आहे. या मातीमध्ये मॅग्नीज आणि लोहाचं प्रमाण जास्त आहे. याच्यात मॅग्नीज पण आहे, लोह पण आहे आणि प्लस ॲल्युमिनियम पण आहे. या मातीमध्ये ॲल्युमिनियमचं प्रमाण खूप कमी असतं बघा. ठीक आहे. आता एक गुणधर्म बघा, आर्द्र हवामान असलेल्या प्रदेशात आढळते. आर्द्र हवामान म्हटलं तर लगेच लक्षात घेतलं पाहिजे जांभी मातीबद्दल बोलताय, कारण वालुकामय मातीमध्ये आर्द्र हवामान कधीच नसते. बाकीच्या मातीमध्ये जर बघितलं तर पर्जन्य जास्त असल्याच्या प्रदेशात असते. बरंच लक्षात येतं ह्या मातीबद्दल बोलताय. सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण कमी असतं, कारण जास्त पाऊस असल्यामुळे मातीतले सेंद्रिय पदार्थ वाहून जात असते. आपली जी माती आहे 4 घटकांनी बनत असते बघा, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. या मृदेमध्ये पहिला घटक असतो माती. माती असते जवळपास 45%. ठीक आहे. नंबर 2 असतं सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थ असते 5%. ठीक आहे. नंबर 3 आहे हवा असते 25%. आणि नंबर 4 आहे पाणी असते 25%. तर हे या ठिकाणी या 4 घटकांनी माती बनत असते. यातले सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय, जे काही काडी कचऱ्यापासून तयार झालेले जे काही खत आहे, ते खत असू द्या, शेणखत असू द्या, प्राण्यांचं मलमूत्र असू द्या, हे जमिनीमध्ये या ठिकाणी ज्यावेळेस जातं तर त्याच्यापासून बनलेला जो पदार्थ असतो त्याला ह्युमस किंवा सेंद्रिय पदार्थ म्हटलं जात असतं. ठीक आहे. तर या पद्धतीनं या 4 घटकांनी या ठिकाणी माती बनत असते. यापैकी सेंद्रिय पदार्थ इथं कमी असतात, कारण ती हलकी असतात. आपल्याला माहिती आहे काडी कचऱ्यापासून तयार झालेले जे खत आहे मातीसारखंच असतं, पण हलका असतं ते. आणि ते हलका असल्यामुळे साहजिकच जास्त पावसाचा पट्टा आहे, आणि जास्त पावसाच्या पट्ट्यामध्ये अगोदर हलके पदार्थ होऊन जातात, जड पदार्थ तसेच थांबतात. जड पदार्थ म्हणजे लोखंडाचे पदार्थ, लोखंडाचे कण, आणि म्हणून लोखंडाच्या कणाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त राहतं. म्हणून ही माती तांबड्या रंगाची, गडद रंगाची, विटकरी रंगाची असते बघा. तर त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी, याचा अर्थ जांभ्या मातीबद्दलच बोलू लागलेले आहेत, किंवा आखरी तांबड्या मातीबद्दल बोलू लागलेले आहेत. ठीक आहे. ॲल्युमिनियम आणि मॅग्नीज यांचा संयोग आढळतात. ॲल्युमिनियम म्हणजेच बॉक्साईड. याचा अर्थ हे क्लिअर कट सांगू लागले जांभी मातीबद्दल आपल्याला बोलायचं म्हणून. ठीक आहे. इथं लोह आणि मॅग्नीज असतं तर तांबड्या मातीबद्दल असतंय. तर इथे ॲल्युमिनियम सांगितलेलं, याचा अर्थ हे जांभ्या मातीबद्दलच आहे. तर जांभी माती खाली आहेत का, आहे. तर आपलं उत्तर येतं मग जांभी माती. ही सगळे वैशिष्ट्ये जांभ्या मातीची आहेत. तर या पद्धतीनं वैशिष्ट्ये सुद्धा बघत चालायची. खालीलपैकी कोणते पीक मृदा आणि जलसंधारणासाठी, पाणी संधारणासाठी उपयुक्त आहे? हे बघा, मृदा संधारण म्हणजे काय, मृदा वाहून जाऊ नये, कारण मातीचा वरचा 1-2 इंचाचा जो थर असताना हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. ठीक आहे. याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ असतात. सेंद्रिय पदार्थ असल्यामुळे ती माती सुपीक असते. त्या मातीमध्ये सगळे पिके येत असतात. 1-2 इंचाच्या खालची जी माती आहे ती मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ नसल्यामुळे त्याची सुपीकता नसते. म्हणून वरचा थर जर वाहून गेला तर त्या मातीची सुपीकता कमी होऊन जाते. म्हणून वरचा थर सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि म्हणून माती वाहून जाऊ नये याकरता अडथळा आणणारी पिकं त्या जमिनीमध्ये टाकणं गरजेचे आहेत बघा. अडथळा आणणारी पिकं जास्त उंचीची नको, कमीच उंचीची असली पाहिजेत. जमिनीपासून थोडी उंचीची असली पाहिजे, जेणेकरून पावसाच्या पाण्यासोबत माती वाहून जाताना माती थांबवले गेली पाहिजेत, पाणी पण थांबवले गेले पाहिजेत. म्हणजे मृदा आणि जलसंधारण करणारे पिकं कोणते कोणते, तर कमी उंचीची पिकं असणार आहेत. मग याच्यामध्ये कमी उंचीचं कुठलं पीक आहे, हे वेलाचे. वेल पसरलेले असल्यामुळं असं पाणी किती आलं तर या वेलेला अडवलं जाणार, काडी कचरा अडवला जाणार, पाणी अडवलं जाणार, माती अडवलं जाणार. त्यामुळे मृदा संधारण पण होते आणि जलसंधारण पण होतं. पण बाकीची पिकं बघा जास्त उंची असते, इकडून पाणी वाहून जाणार असे. आलं लक्षात? ज्वारी असू द्या, मका असू द्या, बाजरी असू द्या, हे जास्त उंचीचे, हे काही जलसंधारण आणि मृदा संधारण करणार नाही. तर जे जमिनीलगतचे जे पिकं आहेत, जेवढे कडधान्य आहेत ते सगळे जमिनीलगत असतात बघा.
तेलबिया पिकामध्ये आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे भुईमुंग सुद्धा कमी उंचीचं आहे, ते त्यामुळे ते सुद्धा पाणी अडवण्याचं काम, मृदा संधारण करण्याचं काम करत असतात. तर इथं ऑडमॅन आउट सारखं जर बघितलं तुम्ही तर लगेच लक्षात येऊन जाते की हे जास्त उंचीची पीक आहेत, त्यामुळं हे मृदा संधारण करू शकत नाही. तर हे कमी उंचीचं आहे आणि वेलाच्या रूपानं पसरलेले चवळी, तर त्यामुळे साहजिकच हे पाणी अडवण्याचं काम करत असते. ठीक आहे, त्याचं उत्तर येते 4 नंबर. म्हणजे प्रश्न जर बघायला गेले तर लक्षात यायला लागतं की मृदेवरती जास्त की अवघड प्रश्न नाही, आपल्याला माहिती पाहिजे, जनरल माहिती शेतीची असली तर बरोबर येऊन जातात ते. त्याच्यानंतरचा प्रश्न येतो खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह आणि बॉक्साईडचं प्रमाण जास्त आहे. अगोदरच बोललेलं आहे, बॉक्साईड म्हणजेच ॲल्युमिनियम, लोखंड आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त, याचा अर्थ ही जांभी माती आहे. ठीक आहे, लोखंड आणि मॅग्नीज असतं ना, तर मग समजून घेतलं असतं ही तांबडी माती. तर फरक लक्षात घ्या, बॉक्साईड आलं की समजून घ्यायचं जांभीच माती, जांभ्या मातीनंच म्हटलं जात असतं लॅटेराइट सॉइल. ठीक आहे, तर याचं उत्तर येतं 3 नंबर. त्याच्यानंतर लोहा आणि ॲल्युमिनियम, परत तेच, यांचं प्रमाण कोणत्या मातीत जास्त आहे, तर जांभी माती. प्रश्न रिपीट झाल्यासारखं वाटायला लागतं, पण इथं बॉक्साईड शब्द वापरलेला आहे. बॉक्साईड म्हणजे ॲल्युमिनियमचे अशुद्ध रूप आहे आणि या ठिकाणी त्याचं शुद्धीकरण केलं तर त्याला ॲल्युमिनियम म्हटलं जातं असतं. ठीक आहे, तर हे जांभीच मातीच आहे. इथं उत्तर हे वेगळा प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे, तो वेगळा आहे, रिपीट झालेला नाही. त्याच्यानंतर रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असलेली ही जमीन टिंबटिंब पिकासाठी उत्कृष्ट आहे. रेगूर माती म्हणजेच काळी माती, या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त आहे, कारण या मातीमध्ये चिकन मातीयुक्त कणाचं प्रमाण जास्त आहे. मातीचे जे कण आहेत, मातीच्या कणाचे आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान संस्था आहे मनिला या ठिकाणी फिलिपाईनच्या राजधानीमध्ये, तिनं मातीचे 4 कण सांगितलेले आहेत. ठीक आहे, 4. आपण जी मूठभर माती घेतलो ना, त्या मातीमध्ये सगळ्या कणाचा आकार सारखा नसतो, तर 4 प्रकारचे कण सांगितलेले आहेत त्यांनी. सगळ्यात पहिला सांगितलेलं वाळू. ठीक आहे, दुसरा सांगितला रेती, तिसरा सांगितला पोयटा किंवा गाळ म्हणा. ठीक आहे, आणि चौथा सांगितलेला आहे चिकन माती. ठीक आहे, आता याचा व्यास जो आहे, व्यास म्हणजे आता हा मातीचा कण आहे, याची इथे टोटल लांबी अशी, त्याला म्हणायचे व्यास. तर याचा व्यास mm मध्ये दाखवलेला आहे त्यांनी. या ठिकाणी 2 mm, तर 0.2 mm पर्यंत आकार असेल मातीच्या कणाचा, त्याला म्हणायचं वाळू. ठीक आहे, 0.2 mm ते 0.02 mm पर्यंत आकार असेल तर रेती. ठीक आहे, 0.02 mm पासून ते 0.002 mm पर्यंत आकार असेल तर पोयटा किंवा गाळ म्हणायचं, आणि 0.002 mm पेक्षा लहान आकार असेल किंवा कमी आकार असेल तर समजून घ्यायचं चिकन माती. तर नेहमी लक्षात ठेवायचं, एक मूठभर माती घेतली, त्यामध्ये ह्या पहिल्या 2 कणाचं प्रमाण जास्त असेल आणि या पुढच्या 2 कणाचं प्रमाण कमी असेल तर त्या मातीची सुपीकता कमी, आणि एक मूठभर मातीमध्ये पुढच्या 2 कणाचं प्रमाण जास्त आणि या 2 कणाचं प्रमाण कमी असेल तर त्या मातीची सुपीकता सर्वात जास्त आहे. याच्यापेक्षा याच्यामध्ये पाणी धारण क्षमता थोडी आहे, याच्यात अजिबात पाणी धारण क्षमता नाही आहे, कारण आकार जरी मोठा असला तरी आतून भरीव माती आहे. ठीक आहे, त्यामुळे याच्यात पाणी धारण क्षमता नाही. याचा आकार याच्यापेक्षा छोटा आहे, पण याच्यामध्ये 5-10% थोडी पोकळी असते, इथं 5-10% पाणी बसू शकतं. याचा आकार जो पोयटा किंवा गाळा याच्यापेक्षा छोटा आहे. ठीक आहे, परंतु याच्यामध्ये पाणी धारण क्षमता 20-30-40% पर्यंत असते, आणि याचा आकार याच्यापेक्षा कमी आहे, पण आतली पाणी धारण क्षमता 70-80% असते. तर नेहमी लक्षात ठेवायचं, या कणाचं प्रमाण जास्त असेल तर पाणी धारण क्षमता जास्त. आपल्याकडची जी रेगूर माती किंवा काळी माती आहे, याच्यामध्ये चिकन मातीची कण सर्वात जास्त आहे, म्हणून हिची पाणी धारण क्षमता सर्वात जास्त आहे. म्हणून आपल्याकडची पिकाला एकदा पाणी दिलंय की 7-8 दिवस परत पाणी देण्याची गरज पडत नाही, आणि आपल्याकडे पडणारा पाऊस सुद्धा काळ्या मातीचा पट्टा असेल तर त्या ठिकाणी पाणी जिरपण्यासाठी भरपूर वेळ लागते, भरपूर जमीन पाणी घेते, आणि एकदा गच्च भरलं की नंतर महिन्याभर पाऊस नसला तरी चालतंय बघा. तर हे लक्षात घेतलं पाहिजे, पाणी धारण क्षमता सर्वात जास्त कोणत्या याची आहे, रेगूर मातीची क्षमता आहे, आणि यामध्ये कोणतं पीक येते, मग कापूस येते. अलग लक्षात, हे सगळं PYQ आहे, हे बघा, हे सगळं जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्याचाच क्रॉप करून या ठिकाणी टाकून दिलेले आपण. त्याच्यानंतर खालील विधाने पाहावीत व त्यातील कोणते योग्य नाही ते सांगावं, म्हणजे चूक ओळखा सांगितलेलं आहे. पहिला मुद्दा इथंच लक्ष केंद्रित करायचं.
एक 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 मुद्द्यावर काम करा. चला, भारतात गाळाची मृदा सर्वाधिक आढळते. बरोबर आहे. आपण अगोदरच बघितलेले जवळपास 15 लाख चौरस किलोमीटर म्हणजे भारताचे एकूण क्षेत्रफळाचे जवळपास 46%. कारण भारताचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती 32,87,000 आहे. त्यापैकी 15 म्हणजे 46% माती हीच आहे. तर एक नंबरला हे, त्याचा अर्थ हे बरोबर आहे. नंबर 2, एकूणच गाळाची माती अत्यंत सुपीक आहे. हेही बरोबर आहे. याची सुपीकता कारण त्याच्यामध्ये पोयटा किंवा गाळ या कणाचं प्रमाण जास्त आहे. मी आत्ताच सांगितलेलं आहे की ह्या 2 कणाचं प्रमाण जास्त असेल ना तर सुपीकता जास्त आहे. याच्यामध्ये मग पोयटा किंवा गाळ, तर ही गाळाच्या मातीमध्ये गाळाचं प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ याची सुपीकता जास्त आहे बघा. नंबर 3, तिच्या वयोमानाप्रमाणे गाळाचे मृदा 2 वर्गवारीत मोडते. जुन्या गाळाला म्हणायचं बांगर, नवीन गाळाला म्हणायचं खादर. बरोबर आहे. हेही बरोबर आहे. गाळाची सुद्धा उत्तरेकडच्या मैदानी भागामध्ये 3-4 प्रकार आहेत गाळाचे. तसे या ठिकाणी डोंगराळ भागातून जशी नदी खाली येते तसं दगडगोट्याचं गाळ आणते, त्याला म्हणायचं असतं भांबर. ठीक आहे. पुढच्या भागामध्ये बारीक रेती जात असते, त्याला म्हणायचं तराई. पुढच्या भागामध्ये नंतर मग नदी काठावरचा जो गाळ असतो त्याला म्हणायचं खादर. आणि नदी काठापासून या पट्ट्यात आणि या पट्ट्यात जो जुना गाळ असतो त्याला म्हणायचं भांगर. आलं लक्षात? तर जुना गाळ भांगर असतो, नवीन गाळ खादर असतो. नवीन गाळ जो तो चिकन मातीयुक्त गाळ आहे, सुपीक गाळ असतो. याची उत्पादकता सर्वात जास्त, याची उत्पादकता कमी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर खादर मृदा बांगरपेक्षा अधिक सुपीक आहे. बरोबर आहे. कारण नवीन आहे, नवीन म्हणून सुपीकता जास्त आहे त्याची. त्याच्यानंतर गाळाच्या मृदेमध्ये पुरेशा प्रमाणात पोटॅश, ठीक आहे, फॉस्फरिक ॲसिड आणि लाईम, लाईम म्हणजे चुना, यांचं प्रमाण जास्त असते. बरोबर आहे. पुरेशा प्रमाणात असतात. हे बरोबर आहे. हेही बरोबर आहे. परंतु हे बरोबर नाही. फॉस्फरिक ॲसिड या ठिकाणी जवळपास नसल्यामुळे खूप कमी प्रमाणात असतं. त्यामुळे हे वाक्य पूर्णतः बरोबर नाही. ठीक आहे. गाळाची मृदामध्ये ऊस, भात, गहू, कडधान्य, उत्कृष्ट माती आहे. हेही बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला योग्य विचारलं का अयोग्य विचारलं ते बघत चला. अयोग्य विचारलेले, अयोग्य फक्त ई आहे. ईचा पर्याय येतो 3 नंबर. ठीक आहे. तर या पद्धतीने याचं उत्तर घ्या. हे बघा, हे पूर्ण आलं असतं, फक्त हा शब्द आला इथं, या शब्दामुळे गडबड झाली. नसता याच्यामध्ये पोटॅश आणि चुना मोठ्या प्रमाणात असतो गाळाच्या मातीमध्ये, फक्त फॉस्फरिक ॲसिड या ठिकाणी अजिबात नसतं. आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदा धुपीमुळे, मृदा धूप म्हणजे सॉइल इरोजन, माती वाहून जाणे, वरचा थर वाहून जाणे, प्रभावित आहे. बरोबर आहे. मृदा धुपीखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्याचे आहे? आता हे जे 4 राज्य दिले याच्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आहे तर राजस्थानचं. आता पाणी वाहून जाते, पावसामुळेच वाहून जाते असं नाही. राजस्थानमध्ये शुष्क प्रदेश मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास आपण बघितलेले वालुकामय माती 1,42,000 चौरस किलोमीटरमध्ये, म्हणजे अर्ध राजस्थान आहे. टोटल राजस्थानची एरिया 3,43,000 आहे. 1,42,000 या ठिकाणी एकट्या वालुकामय माती आहे. आणि वालुकामय मातीमध्ये जी काही धूप होत असते वाऱ्यामुळे होत असते. आणि मग राजस्थानमध्ये सर्वात जास्त ही धूप वाऱ्यामुळेच होत असते बघा. तर या 4 राज्यामध्ये सर्वात जास्त धूप होणारं राज्य कुठलं आहे? राजस्थान. पावसामुळे जर विचारलं ही 4 राज्य दिलं तर पावसामुळे सर्वात जास्त धूप होते महाराष्ट्रामध्ये. आता इथं मृदेचे प्रकार दिले आणि समोर पिकं दिलेली आहेत बघा. मग आता कोणत्या मातीमध्ये कोणते पिकं येतात? मी अगोदरच सांगितलेली, पर्वतीय मातीमध्ये या ठिकाणी असे पिकं कुठलेही घेतल्या जात नाहीत. त्या ठिकाणी फळझाडं एकतर घेतलं जाईल, मसाले घेतला जाईल किंवा चहा घेतला जाईल, यांच्यापैकी काहीतरी असलं पाहिजे. मग आता फळझाडामध्ये आपल्याला माहिती आहे इथं सफरचंद येते, फळझाड आहे, याचा अर्थ हे यायला लागणार आहे. आता हेच बरोबर आहे की नाही? आपल्याला अगोदर बाकीची पण बघावं लागणार आहे. काळी माती, काळी माती कापसासाठीची, मग कापूस पर्याय आहे का? आहे. ओके, हे याला लागणार आहेत. वाळवंटी मातीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कमी पावसावर येणारी पिकं असणार आहेत. कमी पावसावर येणारी पिकं म्हणजे भरड धान्य, ज्वारी, बाजरी. ठीक आहे. त्याच्यानंतर जांभ्या मातीमध्ये सांगितलेलं आहे या ठिकाणी एक तर फळं किंवा मसाले येणार आहेत. याच्यामध्ये कोणती फळं आहेत मग? आंबा, काजू, सुपारी, नारळ. मग इथं काजू दाखवलेले आहे. जांभी माती, काजू. असा पर्याय कुठला आहे? आता बघा 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, हे 4 नंबरचं उत्तर येते. ठीक आहे. म्हणजे प्रश्नाचे उत्तर देताना एक सारासार विचार केले. आपण ग्रामीण भागातले जर असेल तर साहजिकच या अशा प्रश्नाचे उत्तर तर आपण अभ्यास न करता सुद्धा आणू शकतो. त्याच्यानंतर काळी मृदा सुपीक असते, कारण आपल्याकडची माती सर्वात काळीची. सुपीक का असते? कारण ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. कारण याच्यामध्ये चिकन मातीची कण सर्वात जास्त आहे आणि त्याची पाणी धारण क्षमता जास्त असते. ते हे बरोबर आहे. याच्यात चुन्याचं प्रमाण पण जास्त आहे. बरोबर आहे.
चुना आहे या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा. त्याच्यानंतर चिकन मातीचे प्रमाण जास्त आहे, हे बरोबर आहे. आणि पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट असतं, हेही बरोबर आहे. त्यामुळे सगळे वाक्य बरोबर आहेत. तर यामुळे ही माती सुपीक असते. तर हे एक लक्षात या ठिकाणी घेतलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तांबड्या मृदे संदर्भातील विधाने लक्षात घ्या. तांबडी मृदा, लाल माती एकतर कोकणामध्ये आहे, पूर्व विदर्भामध्ये आहे, आणि पठाराचा जो पूर्व भाग आहे, ओरिसा असू द्या, छत्तीसगड असू द्या, पूर्व विदर्भ असू द्या, तेलंगणा असू द्या, आंध्र प्रदेश असू द्या, तामिळनाडू, कर्नाटक या पट्ट्यामध्ये आहे. आता या मातीबद्दल विधान दिलेले ह्युमसचे प्रमाण जास्त असते. नेहमी लक्षात ठेवायचं, तांबड्या मातीचा पट्टा याचा अर्थ 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडणारा पट्टा आहे. पाऊस जास्त आहे याचा अर्थ ह्युमस या ठिकाणी थांबणार नाही. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. ह्युमस म्हणजे काडी कचऱ्यापासून तयार होणारं खत, हे हलकं असतं, त्यामुळे पावसामुळे वाहून जातं. ह्युमसचं प्रमाण कमी असायला पाहिजे, तर जास्त दाखवलं याचा अर्थ वाक्य चुकीचं आहे. नंबर 2, सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी असतं, हे बरोबर आहे. आलं लक्षात. सेंद्रिय द्रव्य म्हणजे थोडक्यात काय, प्राण्यांचं मलमूत्रापासून तयार होणारं खत, तर हे आहेत. हे वनस्पतीपासून तयार होतं, हे प्राण्यांपासून. तर हे या ठिकाणी सुपीकता ठरवण्याचं काम करतात. याचं प्रमाण कमी असतं कारण पाऊस जास्त असतो, आणि याचं प्रमाण जरी असलं पाऊस जास्त असल्यामुळे वाहून जात असतं बघा. तर हे बरोबर वाक्य येतं. नंबर 3 आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे तांबडा रंग तयार होतो, हेही चुकीचं आहे. तांबड्या मातीचा तांबडा रंग जे आयर्न ऑक्साईडमुळे तयार होतं. इथे ॲल्युमिनियमचं प्रमाण नसतंच, इथे आयर्न असतं, लोहाचं प्रमाण जास्त असतं इथं. तर त्यामुळं या ठिकाणी फक्त ब बरोबर आहे. फक्त ब बरोबर कुठे आहे? अ आणि ब बरोबर आहे, हे नाही. ब आणि क बरोबर आहे, हेही नाही. अ आणि ब बरोबर नाहीत, नाही हे पण नाही. अ आणि क बरोबर नाहीत, अ आणि क बरोबर नाहीत, हे बरोबर येतं. उत्तर फक्त ब बरोबर पाहिजे होतं, तसा पर्याय नाही. मग दुसरा येतो अ आणि क बरोबर नाही, तसा पर्याय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पिकाच्या वाढीसाठी किती अन्नद्रव्ये आवश्यक समजली जातात? काय उत्तर येईल तुमचं सांगा बरं आता. तुमचं उत्तर सांगा काय. ठीक आहे. पिकाच्या वाढीसाठी या ठिकाणी इथं पर्याय जर बघितले तर 16 आपल्याला करेक्ट आहे, पण तसं काही नसतं. ते या ठिकाणी तुम्ही जर बघितले तर माझा हिशोब हा असतो. ठीक आहे. हे 16 आपलं सगळं पाठ झालेले आहेत, पण या ठिकाणी 20 पर्याय दिले, याचाच अर्थ त्यांना 20 अपेक्षित उत्तर आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, ही मूलद्रव्ये कुठली कुठली ते लक्षात घ्या. 3 प्रकारची मूलद्रव्ये, काही पाण्यातून मिळत असतात आपल्याला, काही हवेतून मिळत असते, आणि काही मातीतूनच मिळत असतात. पाण्यातून हायड्रोजन मिळत असतं, एकच मिळत असतं. हवेतून 2 ऑक्सिजन आणि कार्बन मिळत असते, आणि या ठिकाणी जवळपास 17 मिळतात मातीतून. ठीक आहे. मातीतून जे मिळतात तेही लक्षात घेतलं पाहिजेत. याचे 3 प्रकार पाडले जात असतात. एक असतं प्राथमिक मूलद्रव्ये, एक असतं दुय्यम मूलद्रव्ये, आणि एक असतं सूक्ष्म मूलद्रव्ये. ठीक आहे. प्राथमिक मूलद्रव्ये 3 आहेत, एन, पी, के. दुय्यम मूलद्रव्ये 3 आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. आणि सूक्ष्म मूलद्रव्ये 11 आहेत. मग त्याच्यामध्ये जस्त आहे, तांबे, मोलिब्डेनम आहे, क्लोरीन आहे, आलं लक्षात, आयर्न आहे, हे बाकीचे ते टोटल 11 आहेत. हे बघा, हे 6 आणि हे 11, 17, हे 17 आणि हे 2, 18, 19 आणि हे 20. तर अशा पद्धतीनं पिकं घेण्यासाठी 20 मूलद्रव्याची गरज असते, आलं लक्षात. आणि 20 जर पर्याय नसेल तर मग 16 मूलद्रव्याची गरज असते. तर त्यामुळं आपल्याकडे 20 हा पर्याय आहे, तर म्हणून याचं उत्तर येतं 20 नंबर. आलं की लक्षात. त्याच्यानंतर भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? जमीन म्हणजे मातीचा वरचा थर कोणत्या कारणामुळे वाहून जातो, असं त्याचा अर्थ व्हायचा बरं. ठीक आहे. मग आता हे थेरॉटिकल प्रश्न आहे, लगेच लक्षात यायला पाहिजे. हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, हा थेरॉटिकल आहे. हे जनरल विचार करण्याचा मुद्दा आहे. याला वाचण्यातून हे मुद्दे गेलेच पाहिजे असं काही नाही, पण हे गेलेच पाहिजेत.
हे पाठांतराचा मुद्दा, हा पाठांतराचा मुद्दा नाही, सरासर विचार. म्हणजे या ठिकाणी हे बघत चालायचे, प्रत्येक प्रकरणावर प्रश्न बघत असताना फॅक्च्युअल प्रश्न किती आहे, अप्लाइड किती आहे, थेरॉटिकल किती आहे, असं बघत चालायचं कधी पण. म्हणजे त्या अँगलनं अभ्यासाला सुरुवात करता येते बघा. तर याचे जनरल अभ्यासावर आधारित आहे. मृदधोप होण्याचं प्रमुख कारण वृक्ष तोड आहे, कारण झाडी तोडल्या गेल्यामुळे माती सरळ वाहून जाऊ शकते. ठीक आहे. भटकी शेती, स्थलांतरित शेती. स्थलांतरित शेतीचा प्रकार आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात चालतो. ते काय करतात, एखाद्या जंगलातल्या एखाद्या पट्ट्यातले झाडी तोडून टाकतात, त्या ठिकाणी पिकं घेतात, खास करून तांदूळ. आणि 1-2 पिकं घेतले तर जमीन नापीक बनते, म्हणून ते प्रदेश सोडून देतात, दुसरीकडे जातात, दुसऱ्या भागामध्ये झाडी तोडतात, त्या ठिकाणी पिकं घेतात. आता ज्या ठिकाणी झाडी तोडलेली आहे त्या ठिकाणी लगेच उगवल्या जात नाही, त्यामुळे त्या ठिकाणची माती मग पुढच्या कालखंडात पावसामुळे वाहून जात असते. तर हे एक कारण आहे. कुरणाचा नाश म्हणजे अरण्याचा नाश, आणि लागवड अयोग्य, म्हणजे डोंगराचा उतार असेल तर त्याला आडवी लागवड केली गेली पाहिजे, आणि ती जर आपण उभ्या स्वरूपात केली तर माती वाहून जाणारच आहे. तर सगळे कारणं बरोबर येतात. तर हा थेरॉटिकल मुद्दा आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. ठीक आहे. ABCD दाखवलेली आहेत बघा. सतलज गंगा खोऱ्यामध्ये सुपीक गाळाची माती आहे. आपण सुरुवातीलाच नकाशात सांगितलेलं आहे कोणत्या भागात गाळाची माती आहे, कोणत्या भागात पर्वतीय माती आहे, कोणत्या भागात काळी माती आहे. ठीक आहे. तर हे बरोबर आहे. नदी खोरा आला याचा अर्थ गाळाचीच माती येणार आहे. दख्खनच्या पठारावर म्हणजे आपल्याकडं खोल, मध्यम, उथळ थराची काळी माती आहेत. तर हेही वाक्य बरोबर आहे. पश्चिम किनारपट्टीला आर्द्र हवामानात जांभी माती आहे, हेही बरोबर आहे. आर्द्र हवामान म्हणजे दमट हवामान. ठीक आहे. दमट हवामान म्हणजे काय, इथले जे काही हवेतले जे काही कण आहेत, हे कण 50% जास्त पाण्यानं भरलेले आहेत, म्हणजे इथं दमट हवामान आहे किंवा पावसाचं प्रमाण जास्त आहे. इथं द्विकल्पीय पठारावर लोहाचा अंश असणारी लाल, तांबूस, पिवळसर मृदा आढळते, बरोबर आहे. पठाराचा पूर्व भाग, पूर्व विदर्भ असू द्या, छत्तीसगड, ओरिसा हा पट्टा, तर हे सगळे वाक्य बरोबर आहे. इथं परत बघायचं योग्य विचारलं का अयोग्य विचारलेलं आहे. योग्य विचारलेलं आहे याचा अर्थ सर्व बरोबर आहेत, आणि सर्व बरोबर असलेला पर्याय कुठला आहे मग 4 नंबर. ठीक आहे. पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. 6.5 पेक्षा कमी सामो pH असलेल्या मृदेला टिंबटिंब मृदा म्हणायचं. तर हे आम्लविम्ल निर्देशांक आहे. मातीची सुपीकता ठरवण्यासाठी वेगवेगळ्या गुणधर्माचा विचार केला जातो. काही भौतिक गुणधर्म आहे, काही रासायनिक गुणधर्म आहे, काही जैविक गुणधर्म आहे. तर हा रासायनिक गुणधर्मावर असलेला प्रश्न येतात. ठीक आहे. मग रासायनिक गुणधर्म कोणते आहेत ते लक्षात घेतलं पाहिजे. हे बघा, एखाद्या मातीमध्ये जर पिकं येत नसेल तर तो व्यक्ती या ठिकाणी कृषी सेवकाकडे जात असतो. प्रत्येक गावात एक कृषी सेवक सरकारनं नियुक्त केलेला असतो, कृषी विभागानं नियुक्त केलेला असतो बघा. त्याला जर या ठिकाणी सांगितलेलं असतं शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोल्युशन कर. शेतकऱ्याने जर सांगितलं माझी या जमिनीत काहीच पीक येत नाही, तर त्यावेळेस तो शेतकऱ्याला सांगत असतो की या जमिनीतली ह्या कोपऱ्यातली मधल्या भागातली आणि या कोपऱ्यातली एक मूठभर माती एका पिशवीत टाकून मला द्या. आणि अशा पद्धतीनं मग ही माती शेतकरी कृषी सेवकाकडे देतो. कृषी सेवक तालुक्याला किंवा जिल्ह्याला पाठवून देतो असतो. ठीक आहे. त्यांच्याकडे त्या ऑफिस जे कृषी विभागाचे त्या ऑफिसमध्ये एक फुटपट्टी असते, ज्याला आम्लविम्ल निर्देशांक म्हटलं जात असतं. त्या ठिकाणी त्या जमिनीचा pH तपासला जातो. जसं एखादा व्यक्ती आजारी असेल तर मग डॉक्टर म्हणतात की तुमचं लघवी आणि रक्त चेक करण्यासाठी पाठवा पॅथॉलॉजीमध्ये. मग तिथं ते आपलं तेच बघतात, आम्लविम्ल निर्देशांक बघतात, म्हणजे कशाचं प्रमाण कमी झालेलं आहे, कशाचं प्रमाण जास्त झालेलं आहे ते बघतात बघा. तर अशा पद्धतीने एक फुटपट्टी असते. मग या फुटपट्टीवरती 1 पासून ते 14 पर्यंत अंक असतात. ठीक आहे. या प्रत्येक अंकाला pH म्हटलं जात असतं, आम्लविम्ल निर्देशांक म्हटलं जात असतो बघा. ठीक आहे. मग यामध्ये मधला अंक असतो 7. आता 6 पासून ते 8 पर्यंत म्हणजे सरासरी 7 या दरम्यान pH असला तर या मातीला म्हणायचं उदासीन माती. ठीक आहे. किंवा न्यूट्रल सॉइल म्हणतो आपण त्याला. आणि 6 पेक्षा कमी pH असेल तर त्याला म्हणायचं ॲसिडिक सॉइल, आम्लधर्मी माती. ठीक आहे. आणि 8 पेक्षा जास्त pH असेल किंवा 7 पेक्षा जास्त pH असेल तर त्याला म्हणायचं अल्कलाइन सॉइल. तर हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तर मातीचे असे 3 प्रकार असतात, ॲसिडिक सॉइल, अल्कलाइन सॉइल आणि न्यूट्रल सॉइल. आपल्या मातीमध्ये या ठिकाणी पिकं येणार असेल तर कशा प्रकारचे येणार आहे ते लक्षात घेण्यासाठी जमिनीचं pH 6 ते 8च्या दरम्यान असेल तर त्या मातीमध्ये पिकं घेण्याकरता जी मूलद्रव्ये लागतात, 16 मूलद्रव्ये किंवा 16 पर्यंत असेल तर 20 मूलद्रव्ये, ही सगळे मूलद्रव्ये या मातीमध्ये असतात, या pHच्या मातीमध्ये असतात. आपल्याकडची जी काळी माती आहे ना या दरम्यानचं pH आहे, म्हणून या मातीमध्ये सगळे पिकं येतात. तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, नगदी पिकं, फळपिकं सगळे येतात.
तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, मका, एकदल पिकं सगळे येतात. कडधान्यामध्ये सगळ्या डाळी येतात. तेलबियामध्ये सगळं तेलाचं उत्पादन करणारे पिकं येतात. नगदी पिकं ऊस, कापूस पण येतात आणि फळ पिकं पण येतात बघा. कारण याचा पीएच न्यूट्रल आहे. आलं लक्षात. आणि पीएच जर 6 पेक्षा कमी असेल तर समजून घ्यायचं या पट्ट्यामध्ये जास्त पाऊस पडणारा प्रदेश येतो. जास्त पावसाचा पट्ट्यामध्ये ॲसिडिक सॉईल असते, त्याचा पीएच 6 पेक्षा कमी असतो. तर थोडक्यात या ठिकाणी जांभी माती किंवा तांबडी माती असणार आहे. 4च्या दरम्यान पीएच असेल तर जांभी माती आहे, 4 ते 6च्या दरम्यान पीएच असेल तर तांबडी माती आहे. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तर याला म्हणायचं ॲसिडिक सॉईल. या मातीमध्ये या ठिकाणी फक्त ॲसिडिकच पीक येणार आहे आणि ॲसिडिक पीक म्हणजे तांदूळच आहे. आणि खूपच पीएच कमी झालं तांदूळ पण येणार नाही, मग फळ आणि मसाल्याचे येणार आहे जांभी माती असेल तर. ठीक आहे. आणि जर पीएच 7 पेक्षा जास्त किंवा 8 पेक्षा जास्त असेल तर अल्कलाईन सॉईल आहे. याच्यामध्ये मग या ठिकाणी अल्कलाईन सॉईलच एकच पीक येत असतं, कापूस. तर इकडे कापूस घ्यावा लागेल, इकडे तुम्हाला तांदूळच घ्यावा लागेल. हां, या मातीमध्ये तुम्हाला वाटलं की सगळीच पिकं माझी आली पाहिजेत म्हणून या मातीचं पीएच आपल्याला वाढवावं लागेल. मग या मातीचं पीएच वाढवण्याकरता आपल्याला चुना जास्त टाकावा लागेल. चुना जास्त टाकून याचं ॲसिडिटी कमी करून या ठिकाणी त्याचं पीएच या ठिकाणी 7 पर्यंत आणावं लागेल बघा. तर त्या मातीमध्ये मग सगळे पिकं यायला लागेल. मग आता कोकणामध्ये हीच माती आहे, मग या ठिकाणी आपण चुना टाकू शकतो. पण मग पाऊस जास्त या पट्ट्यामध्ये, पाऊस जास्त असल्यामुळे चुना विरघळून जातो आणि वाहून जातो. त्यामुळं परत आणखीन ॲसिडिक या ठिकाणी जमीन तयार होते. त्यामुळं त्या लोकांना, कोकणातल्या लोकांना तांदूळच घ्यावा लागतो. म्हणून माझी 4 एकर जमीन असेल तर 4च्या 4 एकरमध्ये भाताचंच पीक आहे. शेजारच्याचं 4 एकर असेल त्याच्याही 4 एकरमध्ये भाताचे, सगळीकडे भाताचंच पीक दिसेल. पण आपल्याकडच्या काळ्या मातीच्या पट्ट्यामध्ये पठारावर जर बघितलं आपण तर माझी 4 एकर असेल तर अर्ध्या एकरमध्ये ऊस दिसेल, अर्ध्या एकरमध्ये कापूस दिसेल, अर्ध्या एकरमध्ये सोयाबीन दिसेल, बाजरी दिसेल. नंतर पुढं खरीपामध्ये एक दिसेल तर रब्बीमध्ये आणखीन दुसरं दिसेल. कारण सगळे पिकं येतात म्हणून आपण सगळीकडे सगळे पिकं घ्यायला लागतो. याचा अर्थ आपली माती ही आहे. आलं लक्षात. आणि अल्कलाईन असेल तर त्याच्यामध्ये कापूसच येणार आहे, बाकीचे काही पीक घेता येणार नाही. ते बाकीची पीक घ्यायचं असेल याचा पीएच आपल्याला कमी करावं लागेल. म्हणून जिप्समचा वापर टाकून या ठिकाणी किंवा सेंद्रिय खतं टाकून या ठिकाणी त्याचा पीएच आपल्याला कमी करता येत असतो बघा. तर नेहमी लक्षात ठेवायचं की मातीमध्ये सगळे पिकं घ्यायचं असेल तर मातीचा पीएच 6 ते 8च्या दरम्यान असावा लागतो, सरासरी 7 असावा लागतो. ठीक आहे. आपली बॉडी पण आपला पीएच 7च्या आसपास असतो आपला रक्ताचा. आलं लक्षात. आणि आपल्या रक्ताचं जर पीएच 6 पेक्षा कमी झालं याचा अर्थ ॲसिडिक बॉडी तयार झालेली आहे. आणि ॲसिडिक बॉडी ॲसिडिटी कमी करायचं असेल तर अल्कलाईन पाण्याचा वापर केला जात असतो. आलं लक्षात. ही नेहमी लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर या पद्धतीनं 6.5 पेक्षा कमी पीएच असेल तर याचा अर्थ आम्लधर्मी ॲसिडिक सॉईल या ठिकाणी आहे. त्या मातीला काय म्हणायचं मग? ॲसिडिक मृदा म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर चांगल्या सुपीक जमिनीत सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण किती असते? आत्ताच मी अगोदर सुरुवातीला सांगितलेले माती 4 घटकांनी बनलेली आहेत. एक असते माती, 45% माती असते मृदेमध्ये. सेंद्रिय पदार्थ असतात 5%, 45 आणि 5 50%. हवा असते 25% आणि पाणी असते 25%. हे सुरुवातीला सांगितलेले आपण. तर चांगल्या सुपीक मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ किती असतात? मग 5% असतात. मग 5% पर्याय आहे का कुठं? आहे. हा फॅक्ट डाटा आपला पाठ लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो वनस्पती प्रामुख्याने नत्र म्हणजे नायट्रोजन टिंब स्वरूपात शोषतात. तर याचं उत्तर येतं नायट्रेट. आता हा एक प्रकार लक्षात ठेवा. आपल्या वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण सर्वात जास्त आहे. ही आपली पृथ्वी आहे आणि ही पृथ्वीभोवतालचं आवरण आहे. याला वातावरण म्हणतो. वातावरण हवेपासून बनलेले आहे आणि या हवेमध्ये वेगवेगळे वायू आहे, गॅसेस आहेत. यामध्ये सर्वात जास्त नायट्रोजन आहे जवळपास 78%. याच्या खालोखाल ऑक्सिजन येतं जवळपास 21%. म्हणजे या 2 वायूचंच प्रमाण 99% येतात. तर नायट्रोजन या ठिकाणी आहे. नायट्रोजन वनस्पतींना पण गरजेचं आहे, प्राण्यांना पण गरजेचं आहे. पण प्राण्यांना होतं काय, आमच्यामध्ये श्वासाद्वारे मध्ये जातो पण मध्ये चक्कर मारून परत बाहेर पडतो. कारण आपल्याला नायट्रोजन वायू रूपात नको आहे, गॅसेसच्या रूपात नको आहे, तो द्रव रूपात लागतोय, लिक्विड स्वरूपात लागतोय. आणि नायट्रोजनचं नायट्रेट रूपांतर ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते लिक्विड स्वरूपात रूपांतर होत असतं. ठीक आहे. मग ती लिक्विडद्वारे आपण त्या ठिकाणी घेत असतो बघा. ठीक आहे. वनस्पतींना सुद्धा नायट्रोजन हवेच्या स्वरूपात नको आहे, त्यांना पण द्रव रूपात लागतोय. मग हे केव्हा होतं? ज्या वेळेस पावसाला सुरुवात होते त्यावेळेस पावसाचा थेंब ढगापासून खाली यायला लागतो आणि वातावरणामध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन आहे. पाण्याचा संयोग नायट्रोजन सोबत होतो आणि नायट्रोजनचं नायट्रेटमध्ये रूपांतर होऊन जात आहे. आणि मग ते जमिनीवर पडलं पाण्याचा थेंब
की जमिनीचे मुळं मग पिकं जी आहेत ते मुळं शोषून घेतात आणि नंतर पिकं झपाट्यानं वाढतात. साधा हिशोब लक्षात ठेवला तर तुमच्या लक्षात येईल, विहिरीतलं पाणी आपण जर पिकाला दिलं तर पिकाची वाढ तेवढ्या प्रमाणात होणार नाही, पण पावसाचं ज्यावेळेस पाणी पडलं त्यावेळेस पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्याचं प्रमुख कारणच हे की विहिरीतलं पाण्यातून नायट्रोजन मिळण्याची शक्यता कमी आहे, आणि पावसाचं पाणी वरतून येत असताना हवेतलं जे नायट्रोजन आहे त्याच्या सोबत संयोग होतंय आणि नायट्रेटमध्ये रूपांतर होतंय. त्यामुळं नायट्रेट काय करतात, पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात करते आणि हिरवं पिकं बनवण्याचं काम करत असतं बघा. तर या ठिकाणी नायट्रोजन म्हणजे थोडक्यात गॅस स्वरूपात आहे, नायट्रेट म्हटलं की समजून घ्यायच्या द्रव रूपात आहे. मग तुम्हाला आम्हाला पण नायट्रोजनची गरज आहे, पण नायट्रेट स्वरूपात. आणि नायट्रोजनची जर कमतरता पडली तर डोळ्याचे आजार होतात, मोतीबिंदूचे आजार होतात, कमी दिसायला लागतंय, चष्मा लागायला लागतोय. तर त्याच वेळी डॉक्टर काय म्हणतात, नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे, हिरव्या पालेभाज्या खा. कारण हिरव्या पालेभाज्यामध्ये द्रवरूपात नायट्रेट स्वरूपात त्या ठिकाणी ते उपलब्ध असतं, किंवा त्याचं ज्यूस करून घ्या म्हणतात ते. ठीक आहे, तर याचं उत्तर येतं नायट्रेट. त्याच्यानंतर कापसाच्या लागवडीसाठी उत्कृष्ट माती कोणती आहे, हा कितीतरी वेळेस प्रश्न रिपीट होतोय, कारण आपल्याशी रिलेटेड मुद्दा आहे. तर याचं उत्तर काय येतं मग, रेगूर माती किंवा काळी माती. जमिनीचा पोयटा कणाचा व्यास किती असतो, मी अगोदरच सांगितलेलं आहे. आंतरराष्ट्रीय जी मृदा सायन्स संस्था जी आहे, या संस्थेनं मनीला या ठिकाणी त्याचं कार्यालय, मातीच्या कणाचे 4 प्रकार पाडलेले आहेत: वाळू, रेती, पोयटा किंवा गाळ आणि चिकन माती. ठीक आहे, याचा प्रमाण जे आहे MM मध्ये याचं व्यास जर बघितले 2 पासून 0.2 पर्यंत, याचं आहे 0.2 पासून 0.02 पर्यंत, आणि याचं आहे 0.02 MM पासून 0.002 पर्यंत, आणि याचं येतं 0.002 पेक्षा लहान किंवा कमी. ठीक आहे, आता आपल्याला प्रश्न काय आहे, पोयटा कणाचा, पोयटा म्हणजेच गाळ, याचं हे एवढं येईल बघा. असा पर्याय कुठला आहे मग, हा येतो 2 नंबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वनस्पतीचे योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते. अत्यंत शब्द वापरलेला आहे. आता इथं उत्तर काय राहील आपलं, 16, कारण इथं 20 पर्याय नाही आहे. 20 पर्याय नसल्यामुळं उत्तर येतं 16. म्हणजे आपण आपलं फिक्स पाठ करू नका ठेवू, जसं वारं वाहतं तसं या ठिकाणी पिकं ते उफणण्याचा प्रकार करायचा असतो आपण पण. जमिनीची घनता कोणत्या एककात मोजतात. आता हे एकक विचारले जातात बघा, तर नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्या मातीची जी घनता आहे 5.5 येत असते, आणि हे असे मोजले जात असतं, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असं असतं बघा. आता इथं बघा कुठला पर्याय लागतं, ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर म्हणायचं, हे घन आलं लक्षात, या पद्धतीने असते, ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर. आता हाच प्रश्न या ठिकाणी पुढं पण आलेला आहे, फक्त तो वेगळ्या स्वरूपात घेतलेला आहे, तोही लक्षात घेतलं पाहिजे. तर हे एकक आहे घनता मोजण्याचं. त्याच्यानंतर जमिनीचा समूह 7 पेक्षा जास्त असल्यास तर माती कुठली असणार आहे, अल्कलाईन, म्हणजे विम्लधर्मी माती असणार आहे. 7 पेक्षा कमी असेल ॲसिडिक सॉईल, 7 पेक्षा जास्त असेल अल्कलाईन, 7च असेल तर न्यूट्रल सॉईल. तर हे 3च प्रकार आहे, हे बघा, ॲसिडिक, अल्कलाईन, न्यूट्रल. त्याचं उत्तर येतं 2 नंबर. त्याच्यानंतर पावसाच्या पडणाऱ्या थेंबामुळे होणाऱ्या माती धुपीस किंवा मृदा धुपीस, सॉईल इरोजन, टिंब म्हटलं जात असते बघा. तर मातीचे धुपीचे वेगवेगळे प्रकार पाडले जात असतात. या ठिकाणी पहिला प्रकार येतो असतो सालकडी धूप, चादर धूप. पावसाचं प्रमाण एकसारखं जास्त असेल तर सकल जमिनी भागातलं माती होऊन जात असते, त्याला म्हणायचं चादर धूप. आलं लक्षात. त्याच्यानंतर खूपच जास्त पाऊस पडले, असे जमीन खरांगळे गेले असेल, खड्डे पडले असेल, तर त्याला म्हणायचं घळपाडी धूप किंवा गली इरोजन म्हटलं जात असतं. पावसाची मोठाले थेंब असेल तर मोठ्याल्या थेंबामुळं जमिनीचे मातीचे कणाचे तुकडे वाहून जात असेल तर त्याला म्हणायचं शिंतोडी धूप, म्हणजेच फ्लॅश इरोजन. आलं लक्षात. आणि हे रील इरोजन आपल्याकडचा तो प्रकार येत नाही, डोंगराळ भागामध्ये असतो तो, ओगळपाडी झोप म्हटलं जात असतं त्याला. ठीक आहे, तर हे पावसाच्या थेंबामुळे म्हणता, याचा अर्थ फ्लॅश इरोजन म्हणजे
शिंतोड्यापासून, शिंतोडे म्हणतो ना आपण मोठाले, तर त्याच्यापासून पडणारं ते असतं बघा. त्याचं उत्तर येतं 4 नंबर. त्याच्यानंतर आहे खालीलपैकी कोणती मृदा अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. आता अग्निजन्य खडक जो आहे लावा रसापासून बनत असतो. या मृदेचे 3 प्रकार असतात. एक असतं बेसॉल्ट, एक असतो ग्रॅनाइट आणि एक असतो गॅब्रो. असे 3 प्रकार आहे. आपल्याकडं बेसॉल्ट जास्त आहे, पूर्व विदर्भामध्ये ग्रॅनाइट जास्त आहे. पण ग्रॅनाइट राहिलेलं नसून तो रूपांतरित झालेला आहे, त्याला तिकडं रूपांतरित खडक म्हटलं जात असतं बघा. आणि हा बेसॉल्ट खडक जो आहे, या बेसॉल्ट खडकापासून काळी माती तयार होत असते. मग कोणती मृदा अग्निजन्य खडकापासून तयार होते? बेसॉल्ट खडकापासून जी माती तयार होते बारीक कणाची असते, चिकन मातीचे कण जास्त आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त आहे, म्हणून गडद काळा रंग त्या ठिकाणी असतो, हे लक्षात घेतले पाहिजेत. मग खरबरीत पोताची मृदा आहे, हलक्या पोताची आहे, बारीक पोताची भेगा पडणारी. आपल्याकडची जी काळी माती आहे उन्हाळ्यामध्ये बघा तुम्हाला भेगा जागोजागी दिसतील बघा. याचा अर्थ उत्तर याचं हे. ठीक आहे, बारीक पोताची आहे, कारण काळ्या मातीचा आकार सर्वात छोटा आहे, चिकन मातीचे कण जास्त आहे याच्यामध्ये. हे खरबडीत नाही आहे, हलके पण नाही आहे. ठीक आहे, बारीक माती असणार आहे. आणि बारीक मातीची जी काळी माती आहे त्याला भेगा पडतात उन्हाळ्यामध्ये. जमिनीमध्ये वाळू, गाळ आणि चिकन माती तुलनात्मक दृष्ट्या असलेल्या प्रमाणास काय म्हणतात? तर याला म्हणायचं जमिनीचा पोत, स्ट्रक्चर. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी म्हटलं जात असतं मातीचे 3 ते 4 प्रकार आहेत. या 4ही मातीच्या कणापासून तयार होणाऱ्या मृदेला म्हणायचं असतं पोत किंवा स्ट्रक्चर. ठीक आहे, मग त्या कणाचे हे प्रकार दिले, वाळू, रेती, गाळ आणि चिकन माती. ते यातले रेती पर्याय एक टाकलेला नव्हता त्यांनी. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय मृदशास्त्र सोसायटी म्हणजे इंटरनॅशनल सॉइल सायन्स इन्स्टिट्यूट प्रमाणित वर्गीकरणानुसार चिकन मातीच्या कणाचा व्यास आपण अगोदरच बघितलेले आहे. चिकन माती जो आहे सर्वात खालचं सूक्ष्म मातीचे कण आहे, याच्यामध्ये 0.002 mm पेक्षा लहान आकार असेल तर चिकन मातीचे कण आहेत. ठीक आहे, मग आता तो पर्याय कुठला आहे? हा 1 नंबरचा, 0.002 mm पेक्षा लहान आकार किंवा कमी, याचं उत्तर येतं. म्हणजे प्रश्न आता रिपीट व्हायला सुरुवात झालेली आहे, तेही लक्षात घेतलं पाहिजे. परत बघा, मातीची घनता मोजण्याचे एकक कोणते? अगोदर आत्ताच प्रश्न आपण घेतला होता. ठीक आहे, कुठे? हा, तर काय? ग्रॅम, सेंटीमीटर, क्यूब. ग्रॅम इथं मीटर दाखवलेले, सेंटीमीटर नाही, इथं सेंटीमीटर आहे. याचा अर्थ हे एक उत्तर आहे. परंतु आणखीन बघा, इथं मिलीग्रॅम दाखवलं, हे नाही, हे किलोग्रॅम दाखवलं, हे पण नाही. तर इथं उत्तर हेच आहे, ग्रॅम प्रति क्यूबिक सेंटीमीटर. हे एकक विचारलेलं आहे. फक्त खाली पर्याय अगोदरचे वेगळे दाखवलेले आहे, इथं वेगळे दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर इकडं मूलद्रव्य दाखवले आणि याच्यामध्ये त्याचे उदाहरणं दिलेली आहेत बघा. आता हे मूलभूत मूलद्रव्य जे हवा पाणी आपण जे म्हणतो त्या हिशोबानं हे प्राथमिक मूलद्रव्य NPK म्हणजे नायट्रोजन पोटॅश फॉस्फेट. नायट्रोजन पोटॅश फॉस्फेट. आता इथं कुठलं येईल? पोटॅश. स्फुरद. दुय्यम मूलद्रव्य 3 आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. सल्फर म्हणजे गंधक, हे येत आहे. सूक्ष्म मूलद्रव्य कुठलं येईल? तांबे. आणि मूलभूत मूलद्रव्य येतं प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. तर या पद्धतीने उत्तर जर बघितलं 3, 2, 4, 1. 3, 2, 4, 1. ठीक आहे, पुढचा मुद्दा येतो रेगूर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? आता इथं सोपा मुद्दा आहे. आपल्याकडचा पठारी प्रदेश हा कोकण किनारपट्टीवर नाही आहे, कोकणातला डोंगराळ भाग पण नाही आहे. भामरागड डोंगराळ भागामध्ये लाल मातीचं असणार, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे उत्तर येत आहे 1 नंबर. प्रदेश विचारलेले आहे. महाराष्ट्र एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात कोणती माती असणार आहे? रेगूर माती, काळी माती. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे शुष्क प्रदेशाचे भूजल सामान्यतः टिंबटिंब स्वरूपाचे असते. हे बघा, खूपच जास्त पाऊस असणाऱ्या पट्ट्यामध्ये ॲसिडिक आणि खूपच कमी पाऊस पडणारा प्रदेश म्हणजे शुष्क म्हणजे अल्कलाईन. मग याचं उत्तर अल्कलाईन म्हणजेच विम्लयुक्त प्रदेश. त्या ठिकाणचं जे काही भूजल आहे, पाणी जे आहेत याच्यामध्ये अल्कलाईन पाणी जास्त असतं बघा. ठीक आहे.
त्याच्यानंतर जमिनीत टिंबटिंबाचे प्रमाण जास्त असल्यास जमिनीस काळा आणि गर्द रंग तयार होतो. तर नेहमी लक्षात ठेवायचं, सेंद्रिय पदार्थ जास्त असेल तर गडद रंग तयार होत असतो. इथे आता पर्यायामध्ये जर बघितलं तर सेंद्रिय पदार्थ, ठीक आहे, काळा रंग आहे, इथं लो आलं त्याचा तांबडा रंग तयार होईल, म्हणजे हा पर्याय बसणार नाही. सिलिका आहे, चुना आहे, क्षार आहेत, पिवळसा रंग तयार होत असतो याच्यापासून, त्यामुळे हा पर्याय बसणार नाही. लोहाचा ऑक्साईड आहे म्हणजे परत तांबडा रंग तयार होईल, त्याचं उत्तर येतं सेंद्रिय पदार्थ. म्हणजे उत्तर काढण्याचे वेगवेगळ्या टेक्निक्स जे आहेत ते डेव्हलप करत चला. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती पिके हे मातीची धूपरोधक पिके आहेत? मग मी अगोदरच सांगितलेले, मृदा संधारण करणारी जी पिकं आहेत ती कमी उंचीची असणार आहेत. आता कमी उंचीचा पर्याय कोणता कोणता आहे? चवळी मूग बरोबर आहे, कमी उंचीची आहे. आलं लक्षात? ज्वारी बाजरी जास्त उंचीची आहे त्यामुळे येणार नाही. कापूस आणि मका पण जास्त उंचीचे आहे, ते पण येणार नाही. भुईमुग आणि उडीद येणार कारण कमी उंचीचे आहे. म्हणजे आता हे मृदा धूप रोखू शकतात बघा, ठीक आहे. मग आता अ आणि क, ए आणि सी, त्यामुळे पिकं बदलत जातील. नेहमी लक्षात ठेवायचं, मृदा धूप रोखणारी किंवा जलसंधारण करणारी पिकं कोणती? ते कमी उंचीची पिकं, जे जमिनीला लागून असलेली पिकं आहेत. मग आता या ठिकाणी भुईमुग आणि उडीद देण्याच्या ऐवजी पुढच्या वेळेस आणखीन वेगळे देतील, ठीक आहे. त्याच्यामध्ये मग सोयाबीन येऊ शकतं आणखीन, तेही लक्षात घेतलं पाहिजे. जमिनीमध्ये वाळू, पोयटा आणि चिकणमाती यांचं तुलनात्मक दृष्ट्या असलेल्या प्रमाणाला काय म्हणायचं? सॉइल स्ट्रक्चर. हे 1 नंबर. हा प्रश्न रिपीट झाल्यासारखा वाटतो, पण अगोदर ते 2 नंबरला पर्याय होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. खालीलपैकी कोणत्या खतामध्ये नत्राचे प्रमाण जास्त असतं? नायट्रोजनचे प्रमाण जास्त आहे. तर सगळ्यात जास्त असतं युरियामध्ये, 46.6% असतं बघा. आणि आपल्याकडच्या जमिनीमध्ये सर्वात जास्त आपल्याला युरियाच टाकावा लागतो, कारण इकडे नायट्रोजनची कमतरता आहे. पिकं वारंवार घेतल्या जात असल्यामुळे नायट्रोजन जमिनीतलं संपुष्टात येते, म्हणून युरिया टाकावा लागतो आपल्याला, ठीक आहे. चला, आज इथपर्यंत आपले मृदेशी संबंधित जे मुद्दे आहेत, ही जेवढे प्रश्न आहेत तेवढे प्रश्न बघितलेले. फक्त शेवटचं एक सांगायचं मित्रांनो की विठ्ठल पुंगळे ॲपवरती या ठिकाणी 3 ते 4 तारखेपर्यंत आपण 35% डिस्काउंट ठेवलेले आहे. आपले सगळे भूगोल, इतिहास आणि अर्थशास्त्र या तिन्ही विषयाचे कंबाईन असू द्या, राज्यसेवा असू द्या, यांचं सिलेबसनुसार या ठिकाणी एक टॉपिकचे 4-4, 5-5 व्हिडिओ तयार करून या ठिकाणी टाकलेले आहेत. तर एकदा ते जरी बघून घेतले तर बऱ्यापैकी या संकल्पना क्लिअर होऊन जातील. तर 35% डिस्काउंट ठेवलेले आहे. तर त्यामुळे ज्यांना असं वाटलं की एकदा आपण करायला पाहिजे, त्यांना परीक्षेच्या अगोदर एकदा ते सगळे व्हिडिओ बघून घ्या. ते व्हिडिओ स्वतंत्र या ठिकाणी आपण ते तयार केलेले आहेत, ते काही चालू लेक्चरमध्ये रेकॉर्ड केलेले नाही. तर हेही लक्षात घ्या, त्याला स्पीड दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे कंटेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दलच त्या ठिकाणी भाष्य केलेले आहेत. तर ज्यांना शक्य असेल ते घेऊ शकतात, ज्यांनी एकदा केलेलं असेल तर त्यांना काही गरज नाही, ठीक आहे. आज आपण थांबू इथं. उद्या वनस्पती नावाचा टॉपिक घेऊ, नंतर मग लोकसंख्या नावाचा टॉपिक आहे, नंतर वाहतूक आहे, नंतर खनिज संपदा आहे. एवढे टॉपिक झाले की मग भारताचा भूगोल आपला कंप्लीट होतो. नंतर मग महाराष्ट्राच्या भूगोलाला सुरुवात करू, तिथंही प्रकरणानुसारच जाऊ आपण, ठीक आहे. धन्यवाद. थांबू आपण.